नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण गुरुवारसाठी एकदम सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या, पटपट होणाऱ्या अशा 5 बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. आणि येणारा हा गुरुवार दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा आणि त्याच दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे. तर तुम्ही ह्या रांगोळी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा वाटल्या ह्या 5ही रांगोळ्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. कमेंट करायला काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो, नक्की कमेंट करा. कारण की अतिशय सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. झटपट होणाऱ्या, कमी वेळेत, कमी जागेत काढता येतील अशा रांगोळ्या आहे आणि जास्त कलरही आपण वापरलेले नाही आहेत. पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता, एक लाईन काढून घेतली सरळ आणि बोटाच्याच मदतीने ती डिझाईन काढलेली आहे. याप्रमाणे आपण आधी ही रांगोळ्या काढलेल्या आहेत. थोडं चेंजेस केलेले आहेत थोडे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे तुमचे जे मैत्रिणी असतील, जे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करत असतील, त्यांनाही पूजेसमोर काढण्यासाठी अतिशय सुंदर रांगोळ्या आहेत ह्या. किंवा तुम्ही दारासमोरही काढू शकता त्या रांगोळ्या. अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय किंवा विसरले असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण खूपच सोप्या पद्धतीने रांगोळी काढून दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते नेहमीच. आणि रोजसाठी पण एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या. ज्यांना रांगोळी काढायला आवडते पण वेळ भेटत नाही त्यांच्यासाठीच सांगते मी. म्हणजे आपल्या चॅनलवर एकदम कमी वेळेत अगदी 5 मिनिटाच्या आतही रांगोळ्या काढता येतील अशा रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. तुम्ही जुने व्हिडिओही चेक करू शकतात. आणि आता ह्या बॉर्डर रांगोळ्या आहेत. एका व्हिडिओमध्ये 5 रांगोळ्या आहेत. तर तुम्ही येणाऱ्या जे मार्गशीर्ष गुरुवार आहेत त्यासाठी पण तुम्ही बघू शकता ती व्हिडिओ आणि रांगोळ्या ट्राय करून बघा. यानंतरही आपण अशा सोप्या आणि पटकन होणाऱ्या, दिसायला अट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ चेक करत जा. ही पुढची बॉर्डर रांगोळी आपली. सर्व रांगोळ्या आपण मोस्टली ह्या बोटाच्या मदतीनेच काढलेल्या आहेत. ज्यांना लाईन वगैरे काढता येत नाही पण बोटाच्या मदतीने जमतात, त्यांनी ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा. आणि योग असा आला आहे की दुसरा गुरुवार आहे आणि दत्त जयंती पण आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा रांगोळ्या. तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो तर बेल आयकॉन प्रेस करा. तिथे ऑल नावाचा एक ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. आणि आपले तुम्ही जुने व्हिडिओही पण चेक करू शकता. बॉर्डर रांगोळ्यांचे प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर. एकदा चॅनलला तर अवश्य भेट द्या. पुढची आपली रांगोळी एक लाईन काढून घेतली आणि 5 मोठे टिपके काढून घेतलेत आणि छोटे पानं काढते त्यावर. एकदम युनिक डिझाईन आहे ही. तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही त्या रांगोळ्यात. तुम्हाला जर दुसरं कलर कॉम्बिनेशन म्हणजे आवडत असेल तर ते पण तुम्ही यूज करू शकता याच्यामध्ये. मी लाल आणि पिवळा कलरच वापरते मोस्टली. आणि तुम्ही आता बघितलेच असाल, आपण जवळजवळ 8 दिवस होत आले आपण मार्गशीर्ष महिन्याच्याच रांगोळ्या बघतो आहोत. तर तुम्हाला भरपूर प्रकारच्या रांगोळ्या दाखवलेल्या आहेत मी. म्हणजे फक्त लाईनवाल्या म्हणजे एकदम सिंपल पण दाखवल्या आहे, कलरफुल दाखवल्या आहे आणि फिंगरच्या मदतीने म्हणजे बोटाच्या मदतीने काढता येतील अशा पण रांगोळ्या आहेत. म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील. रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो. जे नवीन आहेत
त्यांनी याची नोंद घ्यावी, म्हणजे तुमची घाई गडबड होणार नाही आणि तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तर नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि रोज दारासमोर छोटीशी का होणार रांगोळी काढत जा मैत्रिणींनो. कारण रांगोळी काढल्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्या घरामध्ये, मनाला पण प्रसन्न वाटतं. मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये असंच सांगते की रांगोळी काढत जा, कारण कितीसा वेळ लागतो ना रांगोळी काढायला, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळही नाही लागत आणि आपलं मनही प्रसन्न राहतं रांगोळी काढल्यामुळे. पुढची रांगोळी एक लाईन काढून घेतली आणि झाकणाच्या मदतीने अर्धगोल असा आकार दिला आहे आणि आतमध्ये पिवळ्या कलरने असे टिपके काढून घेतले मोठे आणि पुन्हा त्याला बोटाच्या साहाय्याने असा आकार दिला आहे. नक्की कमेंट करून सांगा कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या, म्हणजे तुम्हाला आवडल्या असतील किंवा नसतील ते मला कमेंटद्वारे कळून जाईल. अजूनही जर तुम्हाला रांगोळी जमत नसेल तर नक्की प्रॅक्टिस करा. रोज थोडी थोडी छोटी छोटी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपोआप प्रॅक्टिस होऊन रांगोळी जमेल तुम्हाला. असे टिपके जर काढायला जमत नसतील तर बॉटलच्या मदतीने पण तुम्ही काढू शकतात. फक्त त्या बॉटलमध्ये जेव्हा तुम्ही रांगोळी टाकतात ती चाळून घ्यायची रांगोळी, म्हणजे बॉटलने जेव्हा आपण टिपके टाकतो तर ते अडकणार नाही. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे, सोपी पण रांगोळी. आणि ही शेवटची रांगोळी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला आहे आणि बघताय तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आला आहात तर नक्कीच ट्राय करून बघा ह्या रांगोळ्या. जी पण रांगोळी तुम्हाला आवडली असेल नक्की ट्राय करून बघा. देवासमोर, दारासमोर, तुळशीसमोर, सत्यनारायण पूजेसमोर, लक्ष्मी मातेसमोर नक्की काढून बघा रांगोळ्या. अशाच सोप्या सोप्या रांगोळ्या पुढच्या भागातही बघायला मिळणार आहेत. आणि आधीचे व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. मी तुम्हाला वारंवार सांगते, कारण की त्या व्हिडिओमध्ये पण खूप सोप्या सोप्या आणि कमी वेळेत कमी जागेत काढता येणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर भेटूया अशा सोप्या सुंदर आणि युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.